या 5 मिस्टेक्स मी केल्या जेव्हा मला डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितलं। पहिली मिस्टेक म्हणजे मी जेवणाचं प्रमाण कमी केलं। मला असं वाटलं की आपण जर कॅलरी कमी केल्या तर ऑटोमॅटिक वजन कमी होईल, पण त्याच्यामुळे काय झालं, शरीरामध्ये न्यूट्रिएंटची कमतरता झाली। न्यूट्रिएंटची कमतरता झाल्यामुळे नखं तुटणं, केस गळणं, स्किन डल होणं हे प्रकार व्हायला लागले। तर त्याचं सॉल्युशन काय आहे? आपल्याला शरीरामध्ये प्रॉपर न्यूट्रिएंट्स देणं हे गरजेचं आहे। पूर्ण दिवसभरामध्ये प्रोटीन रिच फूड खाणं, जसं डाळी, लेंटिल, पल्सेस हे 2 बाउल तरी खायला पाहिजे। नंतर फायबर रिच फूड जसं सॅलड हे आपल्या याच्यामध्ये आलं पाहिजे। तसंच फ्रुट्स आले पाहिजे, 1 ते 2 फ्रुट्स तरी खाल्ले पाहिजे। तसंच वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आले पाहिजे। फॅट्सचं प्रमाण आलं पाहिजे, फॅट्समध्ये नट्स किंवा सीड्स हे सगळं। तर न्यूट्रिएंट्स असणं हे गरजेचं आहे, फक्त कमी खाऊन नाही चालणार। दुसरी मिस्टेक, मी वजन कमी करण्यासाठी डायटिशियनकडनं डाएट प्लॅन तर घेतला, तो 3 ते 6 महिने रेग्युलरली स्ट्रिक्टली केला, नंतर तो सोडून दिला। मला टेम्पररी रिझल्ट तर मिळाला, पण नंतर ते वजन माझं वाढलं, जे आधी होतं त्याच्यापेक्षा जास्त वजन वाढलं। तर असं का झालं? कारण आपलं शरीर आणि माइंड हे अचानक केलेले चेंजेस एक्सेप्ट करत नाही। तर सोल्युशन काय आहे? आपण हळूहळू चेंजेस करायचे आहे आणि त्याला हळूहळू वाढवायचं आहे। डाएटमध्ये जेव्हा आपण स्मॉल चेंजेस करतो तेव्हा ते लॉंग टर्म आणि सस्टेनेबल रिझल्ट देतात आणि हेल्दी वेट लॉस व्हायला मदत होते। वेट लॉस हा क्विक फिक्स नाहीये, हा सस्टेनेबल वेट लॉस असणं गरजेचं आहे। तिसरी मिस्टेक, मी वजन कमी करण्यासाठी स्वतःवरती खूप एक्सपेरिमेंट केले। म्हणजे कोणी सांगितलं हे खायचं ते खाल्लं, कोणी सांगितलं ते नाही खायचं ते नाही खाल्लं, किंवा कोणी सांगितलं ही एक्सरसाइज करायची तर ती केली, ही एक्सरसाइज करू नका तर नाही केली, किंवा युट्यूबवरती जनरल इन्फॉर्मेशन बघून ते स्वतःवरती अप्लाय केलं। तर ह्याच्यामुळे मला टेम्पररी सोल्युशन तर मिळालं, पण परमनंट सोल्युशन मिळालं नाही। तर याच्यासाठी सोल्युशन काय आहे? पर्सनलाइज्ड गायडन्स हा खूप महत्वाचा आहे, कारण प्रत्येकाचं शरीर हे युनिक आहे। एखादी गोष्ट एखाद्यासाठी अमृत असेल तर ती दुसऱ्यासाठी जहर असू शकते। तर इथे मेंटॉरचा पर्सनलाइज्ड गायडन्स हा खूप महत्वाचा आहे, जो जेव्हा मी मेंटर हायर केला तेव्हा मला त्याचा फायदा झाला आणि हेल्दी वेट लॉस आणि हेल्थ मिळायला त्याचा खूप उपयोग झाला। चौथी मिस्टेक, मला जेव्हा समजलं व्यायाम केल्यामुळे वजन कमी होतं, तर मी अति व्यायाम करायला सुरुवात केली। त्याच्यामुळे कधी कधी मला इंजुरीज झाल्या आणि ते इंजुरीज हील होण्यामध्ये बराच वेळ गेला। तर याच्यावरती सॉल्युशन काय आहे? आपल्याला जे योग्य आहे आपल्या शरीरासाठी योग्य व्यायाम करणं गरजेचं आहे, ते पण अगेन प्रॉपर गायडन्सच्या अंडर। सुरुवातच जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आधी छोट्याने सुरुवात करा आणि त्याला हळूहळू वाढवा। आपल्या शरीरामध्ये जे काही पेन आहे ते व्यायाम करून कमी होणं गरजेचं आहे। पेन वाढला नाही पाहिजे। व्यायाम केल्यानंतर आपल्याला आनंदी आणि उत्साही वाटलं पाहिजे। तर हे आपल्याला आपल्या बॉडीचं ऐकायचं आहे आणि आपल्या शरीराप्रमाणे आपल्याला हळूहळू एक्सरसाइज चालू करायची आणि त्याला ग्रॅज्युअली वाढवायचं आहे। 5वी मिस्टेक, मी वजन कमी करायचा खूप स्ट्रेस घेतला। स्ट्रेस घेतल्यामुळे मला झोप यायची नाही, झोप नाही आली त्याच्यामुळे हीलिंग नाही व्हायचं आणि हीलिंग न झाल्यामुळे वजन कमी होणं कठीण झालं होतं। तर सॉल्युशन काय आहे? वजन कमी करायचं स्ट्रेस घेऊ नका, सुरुवात करा आणि त्याला हळूहळू वाढवा। कारण आपल्या शरीराला आराम, रेस्ट ही पण खूप महत्वाची आहे। कारण आपण जेव्हा दिवसभर जे न्यूट्रिएंट्स खातो आणि व्यायाम करतो त्याचा फायदा शरीराला तेव्हा होतो जेव्हा आपण 7 ते 8 तासाची झोप घेतो। तेव्हा शरीराचं रिपेअरिंग व्हायला मदत होते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हार्मोनल बॅलन्स व्हायला मदत होते, न्यूट्रिएंट्सचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं, असे अनेक फायदे होतात आणि हळूहळू वजन कमी करायला मदत होते। तर प्लीज शेअर करा तुमची बिगेस्ट मिस्टेक जी तुम्ही तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये करत आहात।